वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे आणि महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ जी आहे ती मोडीत काढण्याचं काम जे आहे ते अनेक संतांकडनं केलं जातंय आणि हे सगळे बनावट संत आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लावंडे यांनी केलेला होता आणि आज त्यांनी एक वेगळा आरोप लावलेला आहे। या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत विकास लावंडे जे आहेत। विकास लावंडेजी, सातत्यानं तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली अशा पद्धतीचा आरोप करतायत। तुमच्या पक्षाकडनं बॅनर सुद्धा लावले जातात आहेत घुसखोर जे संत महात्मा आहेत त्यांच्या संदर्भात, परंतु त्यांचे लाखोंचे फॅन फॉलोईंग आहेत या महाराष्ट्रात, त्यांना त्यांच्या संदर्भात श्रद्धा बाळगणारी जनता आहे। तुम्ही यांना घुसखोर कशा पद्धतीचं म्हणतायत आणि काय त्यांनी नक्की घुसखोरी केलेली आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। त्यामुळे सत्य धर्म, नीती धर्म हा संतांनी सांगितलेला आहे। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सुद्धा तोच सांगितलं, सत्य धर्म आणि नीती धर्म। जर ह्यांना खरंच सत्य धर्म आणि नीती धर्म मान्यच असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी परवा जे काय विधान केलं माझ्या संदर्भात, आणि अक्षय भोसले त्यांच्या शिवसेना धर्मवीर आघाडीचा प्रमुख आहे, त्या सगळ्यांनी मिळून काय केलं? एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लांड्याला बाड्या करायच्या नाहीत, पण त्यांच्याच लोकांनी लांड्याला बाड्या केल्याचा हा GR आहे शासनाचा। शिंदे साहेबांनी वारकरी दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये देण्याचा एक योजना काढली मुख्यमंत्री असताना, आणि वारकऱ्यांना लाचार बनवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातनंच अनेक घोटाळे पुढे आले। खऱ्या दिंड्यांना पैसे मिळाले नाहीत, मात्र त्यांचे जे कोणी हस्तक असतील त्यांच्या माध्यमातून जे काही दिंड्या गोळा झाल्या, दिंड्या नसणाऱ्या लोकांना पैसे मिळाले। पंढरपूरला दरवर्षी आषाढीच्या वारीच्या वेळेस वाखारीला जेवढ्या सगळ्या संतांच्या पालख्या येतात, पादुका येतात, त्यावेळेस पंढरपुरातनं संत नामदेवरायांची पालखी, एकच पालखी आहे दिंडी, ती येत असते स्वागतासाठी। त्या नामदेवरायांच्या पालखी दिंडीमध्ये तिथे एकच दिंडी असताना त्या दिंडीला 20,000 रुपये मिळायला पाहिजेत, पण तिथं काय केलं? तिथं 43 लोक दाखवले गेले। हे बघा, ही 43 लोक आहेत, 43 दिंड्या दाखवल्या, आणि ह्या लोकांची नावं आहेत, दिंडी प्रमुखांची नावं। यांची दिंडी कोणत्या ह्याच्या पालखीमध्ये रजिस्टर आहे हे सगळ्या समाज कल्याण खात्याच्या आयुक्तांनी सांगितलं पाहिजे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे। ही 43 लोक, कुणी घरगडी आहेत, कुणी ड्रायव्हर आहेत, कुणी त्यांच्या दिंडीत चालणारे लोक आहेत। एकाच दिंडीमध्ये अनुदान द्यायचं असेल तर 20,000 मिळायला पाहिजे होतं, पण इथं 43 लोक दाखवून दरवर्षी 8,60,000 रुपये अनुदान मिळवलं। असे 2 वर्षाचे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही शासनाचा GR मिळाला आहे हा 2 सप्टेंबर 2024चा GR आहे। या GR नुसार हे जे पैसे मिळाले ते 17,20,000 रुपये मिळालेले आहेत यांना। हे पैसे लुटलेले आहेत। नामदेवरायांचे नाव घेता, पांडुरंगाचे नाव घेता, ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेता, आणि अक्षय भोसले सारखे माणसं या लोकांना मदत करतात। हा कोणाकोणाला याच्यातला वाटा मिळाला का, असाही प्रश्न आम्हाला इथं निर्माण होतो। अक्षय भोसले किंवा पंढरपूरचे जे पुस्तक विक्रेते रामकृष्ण वीर असतील किंवा तिथं विठ्ठल नामदास म्हणून आहेत, या सगळ्यांनी मिळून हा काहीतरी गोलमाल केलेला आहे। यांना माझा सवाल आहे, खरं तर वास्कर फडाचे गोपाळ महाराज वास्कर हे अतिशय पवित्र आदर्श व्यक्तिमत्व, पण तिथे तर वास्करांच्यातले राणा वास्कर असतील किंवा हे विठ्ठल नामदास वगैरे काही लोक इथे धारकऱ्यांच्या नादी लागलेत संभाजी भिडेंच्या। त्याच्यामुळं हे जे काही पैसे शासनाचे लुटलेत, एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगावं की कोण लांडी लबाडी करते आणि त्याच्यासाठी शासन आता काय करणार। तर पण तुम्ही सातत्यानं एकाच म्हणजे अक्षय भोसले जे धर्मवीर आघाडीचे प्रमुख आहेत त्यांच्यावरतीच आरोप नाही लावत, तर तुम्ही संपूर्ण संबंध 20 जणांवरती आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांवरती पण आरोप लावतायत। नक्की नेमकं तुमचं आरोपाचं कारण काय? कारण की तुमच्या विरोधात लोकांनी अनेक राज्यभरामध्ये तक्रारी दिल्या आहेत, अनेक संत महात्म्यांनी तुमच्यावरती ही सगळी नाराजी व्यक्त केलेली आहे। खरं तर संत महात्मे म्हणून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। त्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव, ज्ञानदेव, सावतोबा, चोखोबा, संत रोहिदास, गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई असे सगळे जे वेगवेगळे संत आले, त्याच्यात तुकाराम महाराजांनंतर शेवटचे संत निळोबाराय आहेत। याच्यानंतर पुन्हा कुणी संत झालेलं नाही। आणि मग शेवटचे संत नामदेव, आपलं गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत झाले, परंतु त्याच्यानंतर कुणीही संत झालेलं नाही। हे जे कोणी स्वतःला संत म्हणून घेत आहेत, महंत म्हणून घेत आहेत, हे खरं तर ढोंगबाजी आहे। संतांनी सुद्धा असं कधी स्वतःला म्हणून घेतलं नाही। इथं विनोदाचार्य कुणी म्हणून घेते, कुणी धर्माचार्य म्हणून घेते, कुणी वेदांताचार्य म्हणते, कुणी रामायणाचार्य म्हणते, भागवताचार्य म्हणतात, आणि प्रचंड पैसे लाखो रुपये त्या ठिकाणी गोळा करतात। अक्षरशः संतांच्या नावाने धंदा मांडलाय काही लोकांनी भगवी कपडे घालून त्या ठिकाणी सनातन वैदिक धर्माचे विचार संतांच्या वारकरी संप्रदायात घुसण्याचं, मग ते गोविंद देवगिरीच्या नेतृत्वाखाली अनेक मंडळी आहेत, चारुद ताफळे असतील, ही सगळी लोक हे सनातन वैदिक धर्माचे ज्यांना संतांनी छळलं होतं ते लोक इथे
वारकरी संप्रदायात येऊन घुसखोरी करून त्यांचा विचार मांडतायत, जो मनुवादी विचार आहे, वर्णवर्चस्ववादाचा विचार आहे. म्हणून त्या घुसखोरीला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदाय आदर्श आहे, तो टिकला पाहिजे, चालला पाहिजे, तो पवित्र आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. वारकरी संप्रदाय फक्त वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा नाही. परंतु सातत्यानं या महाराष्ट्राला कमजोर केलं जात आहे का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे. अटकेपार मराठ्यांची संपूर्ण सत्ता या संपूर्ण देशामध्ये पाहिलेली आहे. परंतु सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचं काम काही लोकांकडनं होतंय का, असा सवाल निर्माण होतोय. कारण की नागपुरात बागेश्वर यांनी जे बागेश्वर बाबा जे आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं ते देखील चुकीचं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी माफी सुद्धा मागितली. आज स्वरूपानंद महाराज यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे वक्तव्य केलंय, या सगळ्या संदर्भात कसं बघता? खरं तर वारकरी संप्रदायामध्ये कुठलेही जात पात धर्म असा भेदाभेद नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक वारकरी संप्रदायात आहेत. अनेक मुस्लिम कीर्तनकार आहेत, मुस्लिम दिंड्या आहेत, संत शेख मोहम्मद महाराज संत होऊन गेले. त्यामुळे इथं प्रचलित सनातन वैदिक धर्माच्या नावाने येऊन कोणी हिंदुत्व तिथं गाजवते, ते हिंदुत्वाचा किंवा सनातन वैदिक धर्माचा प्रचार संतांच्या गादीवर येऊन करणं हा संतांचा सरळ सरळ अवमान आहे. उत्तर भारतातले तुम्ही जे म्हणाला हे लोक जे आहेत, धीरेंद्र शास्त्री असतील, प्रदीप मिश्रा असतील, कालीचरण असेल, स्वामी स्वरूपानंद असतील, ही सगळी मंडळी छत्रपती शिवरायांचा सातत्याने अवमान करतायत, संतांचा अवमान करतायत. संभाजी भिडे म्हणतात ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, हे जाहीर विधानं करतायत. काल सुद्धा बागेश्वर बाबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्यासपीठावर जाहीरपणे अश्लाघ्य बोलत असताना किंवा रामदास स्वामी इथं लादण्याचा प्रयत्न चाललाय. खरं तर रामदास स्वामी आणि वारकरी संप्रदाय जे आहे संतांचा, भागवत वारकरी संप्रदाय, त्याचा काही संबंध नाहीये. रामदास स्वामी हे ब्राह्मण्यवादावर आधारलेलं त्यांचं तत्वज्ञान आहे, वर्णवर्चस्ववादावर आधारलेलं आहे, मनुस्मृतीवर आधारलेलं तत्वज्ञान आहे, जे संतांच्या परंपरेत मोडत नाहीत आणि त्यांना इथं लादण्याचा प्रयत्न चाललाय. खरं तर पेशवे काय किंवा शिवरायांचा अवमान करण्याचं काय, हे एकूणच ब्राह्मण्यवाद रुचवण्याचं हे गोविंद देवगिरी किंवा त्यांचे हे सगळे शिष्यगण लोक आहेत, धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर वगैरे, स्वामी स्वरूपानंद, ही सगळी मंडळी उत्तरेतली महाराष्ट्रावर मानगुटावर बसतायत आणि महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं त्यांचं हे धोरण आहे. बहुजन समाजाला बुद्धिभेद करून मानसिक गुलामगिरी ठेवून मुख्यमंत्री त्यांना साथ देत आहेत, भाजपा त्यांना साथ देते, त्याचा आम्ही निषेध करतो. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते होते विकास लावंडे. खरं तर विकास लावंडे यांनी एक खळबळजनक माहिती समोर आणली आहे की 2 वर्षांपासून 43 जवळपास दिंड्या ज्या आहेत त्या बोगस पद्धतीने होत्या आणि या दिंड्यांवरतून खरं तर 17 लाख रुपये जे आहेत ते अक्षय भोसले जे आहेत शिवसेनेचे वारकरी आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी लाटले, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेच्या आध्यात्मिक सेनेच्या अध्यक्ष असलेले अक्षय भोसले महाराज यांच्या वरती ते लावताना पाहायला मिळतात आहेत. आणि हे सर्वच जे काही संत जे आहेत स्वतःला म्हणून घेतात ते खरं तर घुसखोर आहे. खरं तर महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक चळवळ या लोकांनी बिघडवलेली आहेत आणि यांना साथ खरं तर भाजपची लोक देत आहेत, अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे तो विकास लावंडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय बंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.